18व्या लोकसभेची रणधुमाळी चालू असताना आमच्या ताज्या दमाच्या प्रणितीताई शिंदे या प्रचारामध्ये त्यांनी आघाडी उघडलेली आहे. अत्यंत साधेपणानं काँग्रेस प्रचार शांतपणाने काम अँड क्वाईट पद्धतीनं त्यांनी सुरू केलेला. सातत्यानं दामाजीपासून शिंदेसाहेबांच्यापर्यंत मतदारांचा दर वाढवण्याचं काम या दोघांनीच केलेलं. त्यामुळं मराठा समाजाचे लोक आले आणि 1 मराठा लाख मराठा अशी घोषणा दिली. तरी देखील ताईला वाटलं हे भाजपचे आहे, कारण त्यांचा सुटसुटीतपणा नीटनेटकेपणा बघितल्यावर त्यांना वाटलं हे भाजपचे आहे, कारण ताईंच्या घरातलं देखील वातावरण थोडंसं भाजप संस्काराचं आहे. त्याच्यामुळं ताई सहज बोलून गेल्या, पण तशी वस्तुस्थिती नव्हती. अशा परिस्थितीत आज ताईसाहेब हे सतत इंग्रजी वातावरणामुळं मराठा समाज काय म्हणतो हे ताईंना कळलं नाही. इंग्रजी संस्कारात वाढल्यामुळं ताईंना कळलं नाही आणि त्यामुळं ताई थोड्याशा रागावल्या. तसं त्यांच्या घरातलं वातावरण हे कडकच असतं, पण ते कार्यकर्त्यापुरतं मर्यादित न असता सखल मराठापर्यंत आल्यामुळं थोडंसं कार्यकर्ते चिडले आणि दोघांची चर्चा थोडीशी जास्त झाली. लाख मोलाचं मत घेताना थोडीशी नम्रता, थोडंसं पोलाइटली बोलणं अशा गोष्टी असाव्या लागतात. तीर्थरूपांनी 7 वेळा अर्थसंकल्प मांडल्यावर या जिल्ह्याला दिलेली सेवा आपण सांगितली असती तर लोकांचं समाधान झालं असतं, लोकांना बरं वाटलं असतं. आपण गावाची सेवा केली. नातवाचा सातबारा मजबूत करण्यापेक्षा काँग्रेसनं गावाचा सातबारा मजबूत करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे असं सांगायच्याऐवजी पडीक जमीन असल्यामुळं, काँग्रेस जमीनदार असल्यामुळं कोणत्या कोपऱ्यातलं काय पडीक पडलं आहे हे ताईंच्या पण लक्षात येत नाही. आणि त्यामुळं त्या कार्यकर्त्यांची अपेक्षा होती की ताईने आम्हाला पडीक जमिनीचं थोडंसं आता काय मूल्यांकन वगैरे झालं आहे का, थोडंसं आता नीट मशागत झाले का हे सांगायच्याऐवजी थोडंसं या सगळ्या गोष्टीमधलं वातावरण थोडंसं तापलं आणि त्यामुळं ताईंना त्याचा त्रास झाला. ताई ह्या कडक स्वभावाच्या आहेत. त्यांना सगळं रीतसर नियमबद्ध व्यवस्थित अशा पद्धतीचं लागतं. राहुलजींची जी स्टाईल आहे कामाची, सोनियाजींची जी स्टाईल आहे तेच प्रणितीताई अनुकरण करतात आणि त्यामुळं एखादी गोष्ट कार्यकर्त्यांना थोडं वळिंब्याच्या बाहेर, मग गाडीला हात लावू नका वगैरे थोड्याशा त्या करारीपणानं बोलल्या. त्यांच्या बोलण्यामध्ये सरळपणा होता, समजूतदारपणा होता. ते बोलताना सुशीलकुमार शिंदेच्या हसमुख जन्मदात्याच्या त्या कन्या आहेत असं वाटत होतं. म्हणजे अतिशय संयमानं त्यांनी कार्यकर्त्याला समजावून सांगितलं. मी ताईंचा काका म्हणून लाख मोलाचं मत मागताना आरेरावी करण्यापेक्षा गोड बोलून हात जोडून मत मागितलेलं अधिक. खचून हाक मारली तरी ज्यांचा मतदारसंघ किंवा ज्या पक्षाचं कार्यक्षेत्र संपतं, कुणाचं 3.5 जिल्ह्याचं आहे, कुणाचं 5 जिल्ह्याचं आहे, खचून हाक मारली तरी कार्यक्षेत्र संपतं. अशा लोकांनी बोलताना काही लोकांच्या अपेक्षा असतात, पण हा 2वरनं 302वर गेलेला पक्ष आहे. या पक्षाची इज्जत, ताकद, एकूण देशभरातला त्यांच्या कामाचा आवाका, वकूफ, जागतिक बँकेवर त्यांचं असलेलं इम्प्रेशन, या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर भारतीय जनता पक्षानं आज मिळवलेली ताकद ही कौतुकास्पद आहे. या पक्षानं मन की बात सांगून प्रत्येक माणसाच्या काळजाला हात घातलेला. अशा वेळेला माणसांची मनं जिंकून पुढं जाणं, सिंचनाचा प्रश्न असो, सिलेंडर असो गॅसचं, किंवा शेतकऱ्याचा प्रश्न असो 12,000 रुपये देण्याचा, या सगळ्या गोष्टीमध्ये भाजपनं मनापासून काम केले. अशा वेळेला या सगळ्यांच्या ताकदीवर काम करत असताना, लोकांना समजावून सांगत असताना, हुरड्यात आलेलं कणीस आगटीत भाजताना चवदार लागतंच, पण नंतर काढून बोंगशीत घालून टिकुऱ्यानं बडवलं का ते जरा जास्त चवदार लागतं.
त्यामुळं हा कष्टाचा पक्ष आहे, संस्कृतीचा पक्ष आहे, जगानं केलेल्या निंदास्तुतीवर काटे लावून देश, देव आणि धर्म याचं संगोपन करणारा पक्ष आहे. त्यामुळं जानामी नुपुरहा ही लक्ष्मणाची संस्कृती काँग्रेसला जवळची वाटते. त्यामुळं काम करताना आपण सगळी माणसं पाण्याच्या संस्कृतीवर वाढलेली आहोत. त्यामुळं माणसं पाण्याबद्दल बोलताना जिव्हाळ्यानं बोललं पाहिजे. मी स्टेज बांधला, पण मी स्टेजवर नसतो, गर्दीत असतो. मी तयारी केली, पण मी भाषण देत नसतो, मी मुद्दे पुरवत असतो. मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करतो, परंतु पक्षाचा अजेंडा सांगत असतो. त्याच पद्धतीने पक्षाचं गणित मांडताना, पक्षाची भूमिका लोकांच्या समोर ठेवताना माझ्यासारख्यांनी पक्ष मोठा आहे, पक्षाचं सामर्थ्य मोठं आहे, अशा वेळेला सर्वांना विचारून सर्व सहमतीचं राजकारण करून सगळ्यांना बरोबर घेऊन जर काम करायचं असेल तर थोडासा उशीर होतो आहे, वेळ लागतो आहे. पण जे उशिरा येत आहे, हॉटेलातली येणारी ऑर्डर उशिरा आली तरी ती चवदार असते, कारण सगळ्या गोष्टीचा विचार करून ती ऑर्डर स्वीकारलेली असते. त्याच पद्धतीनं आज उशीर होत असला तरी लोकांना देणारी भूमिका ही सर्व अर्थानं चवदार, रुचीपालट करणारी आणि सामाजिक परिवर्तनाची दिशा ठरवणारी असणार आहे. म्हणून आम्हाला वाटतं आहे की या 4 दिवसामध्ये नक्कीच यादीचा विचार होईल आणि ती यादी प्रकाशित. आपण पण इच्छुक होता, कोमलताईचं पण नाव पुढे येत होतं, त्या संदर्भात सालाबादाप्रमाणे आम्ही पहिल्यांदा अर्ज केला. आम्ही त्यामध्ये लायक आहोत, आमचा विचार करावा असं सांगितलं. पण त्यांच्या निकषात बसण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या जर माझ्या निकषात नसतील तर पक्ष माझा विचार करणार नाही. दुसरा कार्यकर्ता सरप्लस होऊन जाईल, तो पुढं जाईल, तो काम करील. तशाच पद्धतीनं सरपास होऊन जाणारा कार्यकर्ता हा पुढं जाऊन काम करेल. त्याला पाठिंबा देणं, नारळ फोडणं आणि त्याच्या प्रचाराचा शुभारंभ करणं, जो पक्ष देईल त्या उमेदवाराचा प्रचाराच्या शुभारंभाचा नारळ फोडणं, हे माझं नीतिमूल्यातलं पहिलं कर्तव्य. नमस्कार. माड्याचा तिढा अजून सुटत नाही, मोहिते पाटील नाराज आहेत, रामराजे अजून भूमिका गुलदस्त्यात आहे. त्याबद्दल सगळी माणसं ही सात्विक माणसं आहेत. अनेक वर्षे काँग्रेसचा, अनेक पक्षाचा संस्कार झालेले लोक आहेत. परंतु आज साखरेच्या गोडीनं थोडंसं या कार्यकर्त्यांची उंची वाढलेली आहे. त्या अपेक्षा जर पूर्ण झाल्या नाही तर ही माणसं थोडंसं बिघडतात किंवा ही माणसं थोडंसं जास्त बोलतात. समजून घेतलं पाहिजे. पक्ष समजूत काढतो, पक्षाची मावशी येऊन जाते, डोक्यावरून हात फिरवते आणि अशा लोकांची समजूत काढून जाते.